गाइज, वेलकम टू माय ब्लॉग। आणि या भीतीबद्दल सांगायचं झाला तर मम्मी बोलते या भीती बघून बोलते एक दिवस कोणतरी बोलते कपलारीला बोलते पैसे देतील, ते राहू दे साईडला। आणि आता आपण चाललोय देवीवरती आज, कारण पालखी आहे। पालखी 16 तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर बाकी बघू शकता गावठी ब्लॉगिंग अशीच झाली पाहिजे। आणि माझं कपडं सुकत लावलं, चला भेटूया पालखीमध्ये। आपला झेंडा मिरवणूक आहे ना, ते दाखवते तुम्हाला। हेच ब्लॉग शूट करताना आपल्याला मोहित कोले भेटलेला आहे आणि इथं मोहित ब्लॉग शूट करते। आणि मोहित काय सध्या इथं आपल्या बापदेव पाड्यामध्ये बापदेवाचा उत्सव आहे, आजच असते काय? तरुणागिरी याच्या पालखीची दिसूच आपला बापदेवाचा उत्सव असते। मग पालखी वगैरे निघेल काय? पालखी नाही निघत, खाली म्हणजे मान देताना। अच्छा, हा जेवलास की नाही? गोड मान असते आपला, याचा घारी बापरीचा मान असतो। अच्छा अच्छा, ओके, धन्यवाद। चला आता आपण बावटं बघूया, बावटं बघायला जाऊया मोहित सोबत। आणि बावटं बापदेव पाड्यांचं डेकोरेशन पण भारी, म्हणजे नॉर्मल पद्धतीने मस्त केलंय। रांगोली बिंगोली काढली छोटी मोठी, मस्त केलंय। चला भेटूया आपण। आता कुठं जाऊ? आता मानाचं बावटं बघायला। ओके, प्रसाद घे, प्रसाद। इथं प्रसादाची पण सोय आहे। कोण आला अजून? आपला पाया वगैरे पडून झालाय मस्तपैकी आणि प्रसाद वगैरे केलाय। तर मोहित आता आपण कुठं चाललोय, कुठं सध्या तरी? आता जाऊया, बघूया। आपल्याला रस्त्यानं दिसतील बावटं, मानाचं बावटं। आणि प्रत्येक पाड्यांची निघते आपल्या गावात 7 पारान, आणि प्रत्येक पाड्यांची बावटा निघते। आणि ग्रुपचा जो तो ग्रुप नवीन ग्रुप बनवतोय, कोणता बँजोचा पण निघतोय बावटा। तर तेच आपल्याला बावटाची मजा आणि परंपरा भरपूर वर्षापासून आपले गावात चालू आहे। हे बावटं आपले तरुणागिरी यायचे मंदिरावर जाऊन लावतात। ओके, धन्यवाद। चला चला भेटूया आपण बावट्यांजवळ। पावला पहिला बावटा बघू शकता, सुरकीच्या बाडून निघालेला आहे आणि सर्व मंडळी यांची जमली। तर असे भरपूर बावटे आहेत, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। अजून स्टार्ट नाही झाला। दुसरा बावटा आहे, बघू शकता।
वाटते आता ह्यो चौथा झेंडा असेल घरच्यांच्या पाड्याचा. आता तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण. आता आपण आलोय मंदिराजवळ आणि आपल्याला समोर बघू शकता डेकोरेशन मस्त केलेलं आहे आणि सर्व मला ते साईडला पाण्याची सोय बी चालू आहे. आलो पाणी पिवलं येते दमन तर. आणि आता पहिला जाऊन दर्शन घेऊया. आता आलोय आपण देवीच्या मंदिराजवळ. पाठी डेकोरेशन बघू शकता आणि आपण दर्शन घेवायला जाऊ आतमध्ये. आणि समोर त्या अगोदर तुम्हाला व्ह्यू दाखवतोय तर यात्रा भरली खाली आणि सर्व प्रॉपर बघा JTMचा सर्व धक्का भरताय तिथं, म्हणजे प्रॉपर मार्केट भरतं इथं. त्याला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. जे मग अशी पावटा आपण बघला म्हणजे काचत घेऊन आलो ते म्हणजे कुठं लावतील काय कसं काय जे माणसं पावटा आपण बघितलं ना ते प्रत्येक ग्रुपचं आलेलं, प्रत्येक पाड्यांची भरपूर पाड्यांचे आपले बावटा आलेलं ते आपण आता बघितलं. वाजत गाजत ते आणतात पण ते लावताना कुठं मंदिराला 5 आट्ट मारतात. 5 आट्ट मंदिराला मारलं काहीचं बावटा त्यांचा बांधतात तिथं किंवा इथे म्हणजे मंदिराच्या भोवताली कुठं पण. अच्छा प्रत्येक गावाचा लावलं वाटतं तसं ते बावटा लावतात. चालेल आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. बरेच वर्षाची परंपरा आहे आम्ही टिकून ठेवलेली आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आवडले असेल व्हिडिओ तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. झालो आपण मंदिरामध्ये आणि भाविकांची गर्दी बघू शकता, भरपूर गर्दी आहे. द्रोणागिरी आई
दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपल्यासोबत आहे सागर दादा. दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद. काय बोलशील कोणाबद्दल? या क्षणाच्या मी आतुरता वाट बघत होतो. आणि तू गडबडीमध्ये आहे तर तुला काय प्रश्न नाही येऊ शकत. भाविकांची गर्दी बघू शकता तुम्ही. फुलांचं मस्त डेकोरेशन केलंय बघा. काय बोलतस? बोल आता. काय होईल माझं लग्न होईल काय? तर आता दर्शन करून आलोय आपण आणि खालती अंड्याची सोय आहे. कुठल्या ग्रुपची आहे सोय? शीतलाई ग्रुप. कुठला ग्रुप? शीतलाई ग्रुप. आणि आता बघूया, टेस्ट करूया. तुम्ही बनवलंच बोलतच नाही. सँडविच बनवते आज, अंडा बनवला. काय बोलता? चेस नाही पॅक नको बघ, चेस. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडलाच असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि दाबा के सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि भाई काय बोलतात ते, झेंडा मिरवणूक एकदम सॉलिड होती आणि पालखी सोहळा तर एकदम जल्लोष, भरपूर मजा येणार आहे. तर शूट करायला नक्की भेटला तर आपल्याला तर नक्की करू, कारण आपल्याला एक ठिकाणी इन्व्हाइट पण केलाय, त्या ठिकाणी चाललोय आपण. तर डू सबस्क्राईब डू सबस्क्राईब गाईज. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.